मित्रांनो, काही जागा फक्त पाहायच्या नसतात, त्या अनुभवायच्या असतात. ही आहे पावनखिंड, जिथे मरणालाही माघार घ्यावी लागली. हीच ती पावनखिंड जिला आधी कुडतोजी खिंड म्हणून ओळखलं जायचं. 13 जुलै 1660 रोजी या मातेला मिळालं अमरत्व. छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावरून सुटले आणि त्यांच्या मागे अफझल खानाचा सरदार सिद्दी जोहर लागला. महाराजांचा मार्ग मोकळा व्हावा म्हणून बाजीप्रभू देशपांडे इथे थांबले आणि जोपर्यंत विशाळगडावर तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत एकही पाऊल मागे नाही. तलवारी तुटल्या, शरीर थकलं, पण स्वराज्याची शपथ कधीच मोडली नाही. तोफेचा आवाज झाला, महाराज विशाळगडावर पोहोचले आणि इतिहास घडला. ही फक्त खिंड नाही, ही आहे स्वराज्यासाठी दिलेल्या बलिदानाची जिवंत साक्ष. बाजीप्रभू देशपांडे आणि असंख्य मावळ्यांना मानाचा मुजरा. जय शिवराय.